एक कवी म्हणतो, एका कायद्याच्या वकिलाने त्याच्या बुद्धीच्या कलीने आमच्या हक्काच आमच्या हक्काच लेखन हो माय माझ्या भीमान दिलं. अर कोणी नाही केलं, अर कोणी नाही केलं बर हो माय माझ्या भीमान केलं. अहो दिल्लीचं दालन, अहो दिल्लीचं दालन खुलं हो माय माझ्या भीमान केलं. म्हणून मला न्यायालयात. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. आणि आपण आहोत महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमाशी जुळलेले. तसेच माझ्यासोबत आहेत पाटबंधारे विभाग येथील वरगट सर. तर वरगट सरांना आपल्या माध्यमानुसार जनतेला काय संदेश द्यायचा होता, आणि त्यांनी आपल्या नोकरी संदर्भात खूपच उठाठेप केलेली आहे, खूपच संघर्ष केलेला आहे. तसेच त्या संघर्षामध्ये त्यांना काय गमवावे लागले आणि आता ते काय त्यातून बोध घेत आहेत, तसेच जनतेला काय संदेश देणार आहेत हे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. सर्वप्रथम मला आपण आपला परिचय सांगावा. नमस्कार, सप्रेम जय भीम. मी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. माझे आई वडील यांना सुद्धा अभिवादन करतो. आणि ज्या साहेबांनी मला या डिपार्टमेंटमध्ये लावलं, शिंदे साहेब, PR शिंदे साहेब, उपविभागीय सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता, त्यांचं निधन झालेलं आहे, पण तरी ते माझे आदर्श आहेत. यांना वंदन करून, भारतीय संविधानाला वंदन करून मी माझ्या बाबत जे अन्याय झालेला आहे मी आपल्यासमोर कथन करत आहोत. आपल्यासमोर त्यांच्या 29 वर्षाच्या कारकिर्दीतील, त्यांच्या काळातील जी काही आज त्यांच्यासोबत घडलेली जी काही व्यथा आहे, कथा आहे, ते आज इथे कथन करतील. तर मी आपणास विनंती करते सर की आपल्याला काय सांगायचे होते. मी विभागामध्ये मागील 21/12/1996 पासून रोजंदारी आस्थापनेवर पाटबंधारे उपविभाग कारंजा येथे कार्यरत आहोत. संपूर्ण माहिती मी तुमच्या समोर सादर करत आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह सर्वांना नमस्कार करतो, सर्व प्रतिनिधींना नमस्कार करतो. मी अनिल गुलाबराव वरगट, पाटबंधारे उपविभाग कारंजा, राहणार धनसखुर्द, हल्ली मुक्काम पाटबंधारे वसाहत, दारवा रोड, कारंजा लाड, जिल्हा वाशिम. मला जो अखेर न्याय मिळाला आहे हा भारतीय संविधानामुळेच न्याय मिळाला आहे. त्याबद्दल मी माझं कथन तुम्हाला अगोदर सविस्तर संकटपणे कळवितो. माझं वय 53 वर्ष आहे. माझी प्रथम नियुक्ती 21/12/1996 रोजंदारी आस्थापना, खानसामा मजूर मदतीस मान्य कार्यकारी अभियंता, अकोला, पाटबंधारे विभाग अकोला अंतर्गत उपविभागीय अभियंता, अडाण प्रकल्प विभाग, कारंजा लाड, जिल्हा अकोला तत्कालीन. 2 नंबर, मान्य कार्यकारी अभियंता अकोला, पाटबंधारे विभाग अकोला यांचे कार्यालयीन आदेशानुसार वर्ष 1997 मध्ये उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, अडोळ प्रकल्प, मालेगाव अंतर्गत निरीक्षण चौकी, विश्रामगृह, खानसामा, मालेगाव, जिल्हा वाशिम. खानसामा पद मी त्या ठिकाणी अवगत केलेलं होतं. 3 नंबर, मान्य कार्यकारी अभियंता वाशिम, पाटबंधारे विभाग वाशिम यांच्या आदेशानुसार दिनांक 1/1/2006 रोजी माझ्या विनंती अर्जानुसार उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, कारंजा लाड, जिल्हा वाशिम. मान्य महोदय, मी मागील दिनांक 21/12/1996 पासून रोजंदारी आस्थापनेवर मिळत असलेल्या तुटपुंज वेतनातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत. अखंडित सेवेत पाटबंधारे विभाग वाशिम अंतर्गत पाटबंधारे उपविभाग कारंजा येथे कार्यरत असून माझ्या बाबतचे मान्य न्यायमूर्ती कालेलकर करारानुसार अंतरित असते या स्थापना प्रस्ताव विभागामार्फत महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई 032 यांच्याकडे सादर करण्यात आला होता. तसेच शासनाकडून सुद्धा माझ्या बाबतची माहिती मागितली होती. त्यानंतर माझ्या बाबतचा प्रस्ताव शासनाकडे नमूद केल्याप्रमाणे तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे मागील 3 वेळा तसेच शासनाच्या आदेशांकडून चे पालन करून ₹100चे स्टॅम्प पेपरवर लिहून घेतल्यानंतरही सुद्धा माझ्या बाबतचा प्रस्ताव इतर 5 कामगारांवर शासनाने अन्याय केला होता. विभागाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय मागण्याकरिता विभागाचे लोकप्रतिनिधी तसेच जलसंपदा विभागाचे मंत्री महोदय यांना निवेदन तसेच प्रत्यक्ष भेटी दरम्यान अवगत केले होते. मान्य तत्कालीन मंत्री महोदयांनी आम्हा कामगारांना नुसते आश्वासन दिले, परंतु त्याबाबतची पूर्तता मात्र कोणीही केली नाही. तसेच अनेक निवेदने कुचकामी ठरले. कोणीही मला न्याय मिळवून दिला नाही. निराशा मात्र झाली.
अखेर आपल्या भारतीय संविधानामध्ये कामगाराकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार बहाल केलेले आहेत. त्या बाबाचा आधार घेऊन मी मागील दिनांक 3/2013 रोजी मान्य कामगार न्यायालय अकोला येथे माझ्याबाबतचे प्रकरण दाखल केले होते. त्याबाबतचा प्रकरणाचा निकाल माझ्या बाजूने दिनांक 31/1/2019 रोजी पारित केला होता. मान्य कामगार न्यायालय अकोला यांनी माझ्या बाजूने न्याय दिला, परंतु संपूर्ण देय असलेली थकबाकी दिली नाही. माझ्याबाबतचे प्रकरण अबाधित ठेवून मी मागील देय असलेल्या थकबाकी करिता माझ्याबाबतचे प्रकरण मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रीट पिटिशन याचिका नंबर 23/0/2019 रोजी 23/04/2019 रोजी दाखल केले होते. सदर प्रकरणाचा निकाल माझ्या बाजूने दिनांक 26/9/2024 रोजी पारित केला आहे. मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे पारित आदेशानुसार संपूर्ण दिनांक 21/12/2001 पासून रूपांतरित असते आस्थापनेवर घेण्यापर्यंत 6% दर महादर्शकला व्याज मिळण्यास मी पात्र आहो असे मान्य न्यायालयाने आदेशित केले आहे. एक कवी म्हणतो, एका कायद्याच्या वकिलाने त्याच्या बुद्धीच्या कलीने आमच्या हक्काचं लेखन हो माय माझ्या भीमान दिलं. अर कोणी नाही केलं बर हो माय माझ्या भीमान केलं. अहो दिल्लीचं दालन खुलं हो माय माझ्या भीमान केलं. म्हणून मला न्यायालयात जावे लागलं. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भारतीय संविधानामुळेच मला न्याय मिळाला आहे. म्हणजे आयुष्यातील जे काही श्रेय आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या लिखित संविधानामुळे. नक्कीच बरोबर. नक्कीच न्याय मिळाला आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच न्याय मिळाला आहे. मला शासन सेवेत आज रोजी 29 वर्ष 3 महिने 3 दिवस होत आहे. अखेर माझ्या बाबतचे आदेश रूपांतरित असते या स्थापनेचे दिनांक 24/3/2026 रोजी प्राप्त झाले आहेत. अखेर माझ्या बाबतचे आदेश मिळाले आहे ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळेच, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळेच मला न्याय मिळाला आहे. मला मिळत असलेल्या तुटपुंज्या वेतनातून उदरनिर्वाह, माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. तसेच अनेक समस्याचा मला सामना करावा लागत आहे. माझा मोठा मुलगा चिरंजीव दीक्षांत अनिल वरगट वय 9 वर्ष हा सिकलसेल आजाराने, या गंभीर आजाराने त्याचा मृत्यू ओढवला आहे. माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मला नातेवाईकाकडून जोडून उसनवारीने 10 लाख ते 12 लाख रुपये माझे खर्च झालेले आहेत. त्यामुळे मी कर्जबाजारी आहो. तसेच लहान मुलगा चिरंजीव हर्षल अनिल वरगट वय 23 वर्ष यांचे उच्च शिक्षण घेण्याकरिता बाहेर ठिकाणी राहत आहे. माझी पत्नी कविता अनिल वरगट यांनी मला मोलाची साथ दिली आहे. विभागामध्ये तसेच महाराष्ट्र शासनामध्ये अभ्यासू व्यक्ती अधिकारी संबंधित कार्यासनात चांगले असेल तरच माझ्यासारख्या कामगारांना न्याय मिळेल. मला विभागामध्ये 29 वर्ष खूप जवळून पाहायस मिळाला आहे. विभागाचे काही संबंधित कार्यासनांना कायद्याचे ज्ञान नसल्याचे मला स्वतः पाहावेस मिळाले आहे. त्यांना विभागामार्फत प्रशिक्षणाची गरज आहे. त्याबाबत मी मागील दिलेल्या माझ्या विनंती अर्जामध्ये विभागाला कथन केले आहे आणि स्वतः प्रत्यक्ष माझे निवेदन सादर केलेले आहेत. संबंधित अधिकारी सुद्धा माझ्याबाबत माननीय न्यायालयाला खोटी माहिती सादर केली होती. त्यांच्यावर सुद्धा अशा अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करायला पाहिजे, नाही तर न्यायालयाने सुद्धा कारवाई करायला पाहिजे, तरच माझ्यासारख्या कामगारांना न्याय मिळेल. आपल्या भारताचे संविधान कितीही चांगले असेल आणि चालवणारे हात जर चांगले नसेल तर भारताचे संविधान कुचकामी ठरेल असे महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले. मला भारतीय संविधानामुळे शासन सेवेत कायम आदेश प्राप्त झाले आहे. दिनांक 24/3/2026 रोजी रूपांतरित असते या स्थापना मजूर कामगार आदेश प्राप्त झालेले आहेत. माननीय महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे अवर सचिव माननीय सुनील नाटेकर साहेब, माननीय अधीक्षक अभियंता महोदय बुलढाणा, मान्य कार्यकारी अभियंता महोदय वाशिम, मान्य उपविभागीय अधिकारी महोदय कारंजा श्री नमन धनंजय डाकोळे साहेब मागील 8 ते 9 महिन्याच्या कालावधीमध्ये उपविभागात आले तेव्हापासून माझ्या प्रकरणाबाबत योग्य सविस्तर माहितीची दखल घेऊन साहेबांनी मला
8 ते 9 महिन्यामध्ये न्याय मिळवून दिला. त्याबद्दल साहेबांचं मी खूप आभारी आहे. तसेच उपविभागाचे वरिष्ठ लिपिक श्री शेषराव खडसे यांनी माझ्या बाबतचे संपूर्ण प्रकरण हाताळल्याबद्दल योग्य वरिष्ठ कार्यालयाच्या सानिध्यात राहून तसेच मला न्याय मिळवून दिला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. तसेच शाखा अधिकारी पाटबंधारे शाखा कारंजा श्री सौरव चव्हाण यांनी मला आदेश बहाल केलेले आहेत. माझा वर्गट परिवाराने मला खूप साथ दिली, त्यांचा मी खूप आभारी आहे. पाटबंधारे शाखा कार्यालय कारंजा तसेच उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग कारंजा सर्वांचे मी आभारी आहो. म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे. हे मी आपल्या विभागाला सिद्ध करून दाखवलेले आहे. माझ्या बाबाचा न्याय मिळाला. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझा आपल्या कार्यालयाच्या वतीने तसेच सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी राहील. तसेच आपले यूट्यूब चॅनलचे माझी योग्य मुलाखत घेतली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. माझा सत्कार होत आहे, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि महाराष्ट्र न्यूज 24 यांनी माझी स्वतः जवळून दखल म्हणजे माझ्या बाबाची दखल घेऊन हे प्रत्येकाला हे पोचलं पाहिजे. आणि प्रत्येक दैनिक याच्यामध्ये माहिती पत्रकारांनी सुद्धा दैनिक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा माझी बातमी आली पाहिजे. आणि भारताचं संविधान हे किती अनमोल आहे हे सगळ्याला सर्वप्रथम दाखवून दिलं पाहिजे की मला जो न्याय भेटला हा बाबासाहेबांच्या भारतीय संविधानामुळेच भेटलेला आहे. मी स्वतः विनंती करत आहोत सगळ्याला या चॅनलवाले दाखवा. नमस्कार. आपल्या माध्यमाशी जुळलेले आज एक जलसंपदा विभागातील म्हणजे ज्याला वॉटर सप्लाय आपण म्हणतो या जलसंपदा विभागामधून आलेले कर्मचारी श्री अनिल वरगट सर यांचे मी धन्यवाद देते. आणि त्यांनी माध्यमाशी संपर्क साधला. तसेच कसल्या प्रकारे अन्यायाला वाचा फुटावी आणि ती फोडली पाहिजे याचे यांनी किती छान प्रकारे उदाहरण दिले. आणि तसेच त्यांनी हेही सांगितले की या सर्व माझ्या कामाची सफलता माझ्यावर घडलेल्या अन्यायाला जी वाचा फुटली, मला जो न्याय मिळाला तो आणि फक्त भारतीय संविधान तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. कारण की ते जर नसते तर आज मी कुठेच नसतो. तसेच त्यांनी सांगितलेले आहे की त्यांना किती संघर्ष करावा लागला, किती स्ट्रगल करून ते आज पुढे गेलेले आहेत. तसेच त्यांनी आपलं मूलसुद्धा गमावलं. या तडजोडीमध्ये त्यांना आपला मुलगा गमवावा लागला आणि आज ते खूप भावनिक होऊन इथपर्यंत आलेत माध्यमापर्यंत आणि त्यांनी आपला संदेश जनतेला दिला. तसेच मी सुद्धा सर्व चॅनल्स अथवा वृत्तपत्र दैनिक वृत्तपत्र साप्ताहिक यांना विनंती करेल की खरोखर अनिल वरगट सर सारखे जे कर्मचारी आहेत, जे कामगार आहेत, त्यांची दखल आपण नक्कीच घेतली पाहिजे आणि संविधानाचा उदो हा केलाच पाहिजे. तसेच जोडून रहा महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह माध्यमाशी. विभागीयश्री आपली रजा घेते. तर सर धन्यवाद. नमस्कार.